हा फरसाण हे चिप्स याच्यामध्ये एक नाही भेटलं मला, मुरमुरा म्हणजे मुरमुरे असतात ना ते एक चांगलं लागतं. बघा हे शेव आहे, हे एक आहे, हे एक्स्ट्रा मग घेऊन आलो मी. आणि फरसाण टाकणार आणि कांदा, लिंबू, टोमॅटो हे बारीक कापायचं आहे आणि मिक्स करायचं. स्पेशल भेल आहे माझी. भाई गेम झाला बघ. एवढा नको भाई, स्टार्टिंगला एवढं का झालं नको. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोपकर व्लॉग्समध्ये. थोडीशी तब्येत आहे बरी, थोडी नाजूक आहे. म्हणजे असं एकदम नाजूक, असं काही सिरियस नाही आहे, सर्दी खोकला एवढंच आहे. फॅन चालू झोपून उठलं आहे आणि माझ्या डोक्यात ट्रिक भेटली की मी बाहेर जाणार होतो तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आणण्यासाठी, पण मी काहीतरी वेगळं आणलं तुमच्यासाठी. सो मी त्या ह्याच्यातच की बाई काल तर मी तुमच्याशी जे काय बोललो ते झालं, बट आता मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यासाठी जे मी तुम्हाला दाखवलं की मी आज स्पेशल बनवतो आहे माझी चटाकेदार मजेदार अशी एक भेळ. ती कशी बनवणार, त्याच्यामध्ये काय काय टाकणार, काय काय सर्व इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असणार. एक छोटासा व्लॉग होईल किंवा मोठा, आय डोंट नो, बट जे काय होईल ना ते एन्जॉय तुम्ही नक्की करायची गॅरंटी आहे माझ्याकडे. सो राईट, सो सुरू करूया. सर्व साहित्य आणल्यापासून पहिले सुरुवात करूया. चला. हे बघा, हे स्पेशल आहे माझं, म्हणजे मी हे मिक्स करून टाकतो. तू फरसाण कुठे आहे मम्मी? आणि हा एक फरसाण आहे, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी बनवताना कसा फरसाण हा मिक्स चटाका पटाका दाखवतो तुम्हाला पुढं. हा फरसाण हे चिप्स याच्यामध्ये एक नाही भेटलं मला, मुरमुरा म्हणजे मुरमुरे असतात ना ते एक चांगलं लागतं. बघा हे शेव आहे, हे एक आहे, हे एक्स्ट्रा मग घेऊन आलो मी. आणि फरसाण टाकणार आणि कांदा, लिंबू, टोमॅटो हे बारीक कापायचं आहे आणि मिक्स करायची. स्पेशल भेल आहे माझी, जे मी लास्ट भूक लागली ना की 5-10 मिनटात बनते, जास्त उशीर पण नाही लागत आहे बनवायला. आता किती वेळ लागेल ते तुम्ही बघा आता तुम्हीच. पटापट आता हे कापून घेतो. हे थोडंसं टाकेन, हे जास्त नाही टाकेन. सध्या थोडंसंच बनवणार आहे, कारण का मम्मी आता जेवणाची तयारी करते, तर जेवायचं आहे. तर उशीर झाला मला हे बनवायला. सांगतो तुम्हाला मी काय झालं, व्हिडिओ स्टार्ट केली आणि गेलो बनवायचं म्हणून आणायला जात होतो. तर दादू आला, तर दादूसोबत गेलो तिकडे. मग क्रिकेट खेळत बसलो, तो उशीर झाला. मग मम्मी बाबा पण आले तिकडे. मग ते आम्ही इकडे येईपर्यंत आम्हाला झाला उशीर. आता बोलो व्हिडिओ तर बनवली नाही, बोलो मला हे बनवायचं आहे, तुम्हाला दाखवायची कशी बनते. त्याच्यामुळे मी ह्या सर्वांचं नाही बनवेन, ॲटलिस्ट थोडं बनवेन, संपेल असं, कारण का टाकून नाही द्यायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसंच बनवेन. म्हणून कांदा कमी घेतला आहे, टोमॅटो छोटा साईजच्या घेतलं, जास्त असं मोठं नाही घेतलं आहे. स्वतः ते पूर्ण कांदा टोमॅटो बारीक करायचं आहे आणि पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. कांदा बिंदा बारीक केला आहे, पण तो पहिला नाही मी टाकणार. पहिलं काय काय टाकतो तर तुम्हाला दाखवतो. पहिलं मी सर्व ओपन करून घेतो. ओपन करायच्या आधीची एक ट्रिक आहे, तर थोडंसं मी सिंगल पीसेस करून घेऊन सांगतो तुम्हाला. गाईज मी हे दोन, हे एक, हे एवढं टाकणार आहे फक्त. हे थोडंसं टाकणार, कारण ते ठेवतो आहे, कारण का संपलं पाहिजे, परत जेवायचं पण आहे. ठीक आहे. सो मी आता काय करणार, हे जे हवा काढणार आणि हे जे हवा काढून ह्याचा पूर्ण असा चुरा करणार. ह्याचा चुरा करणार, चिप्सचा चुरा करणार, कुरकुऱ्यांचा चुरा करणार, ह्याचा पण चुरा करायचा. हे ऑलरेडी ह्यांच्या चुरा करायची गरज नाही. सो ह्या सर्वांच्या चुरा करणार मी. भाई गेम झाला बघ. ह्याचे चिप्स बघ केवढूच आहे बघ, आम्हाकडनं आणलंय गाईज. ह्याचे चिप्स एवढूचे चिप्स आहेत, त्याला दाखवून काय तो बोलेल मी काय चिप्स भरलाय त्याच्यात. मग कसा गेम झाला बघ ना, ह्याच्यात बघ ना, एवढं भरलेला आहे, एवढं भरलेलं आहे ह्याच्यात, आणि ह्याच्यात एवढूच भाग भरलेला आहे, एवढूच. अरे पण तो हवा भरलेली असते ना. खतरनाक भाई, चिप्सचा खतरनाक गेम झाला.
काहीच आता मी तुम्हाला दाखवतो. पहिला हाच टाकणार, त्याच्यात कमी आहे बघा किती निघतंय. ह्या पॅकेटमधून गेम झाला गेम. काहीच नाही, वेगवेगळं टाकायचं कधी पण मिक्स नाही. आता मिक्स करायचं आहे ना आपल्याला बघा. कुरकुरे बारीक करायचं म्हणजे प्रॉब्लेम हा काही लगेच होत नाही. तरी पण असं चांगलं लागतं हे खायला. असं मी खाल्लं आहे, ट्राय केलं आहे. चटाका पटाका टोमॅटो बघ, ह्याच्यामध्ये जास्त नाही गेलं ना चिप्स, पहिल्या पॅकेटमध्ये कमी. चला आता सेम पॅकेट टाकून नको तुम्ही मला हवा किती निघाले बघा. अजून हाय मिक्स केलं टाकलं. आरामात संध्याकाळची भूक भागून राहिली पाहिजे एवढं आहे आरामात. मी तर बोललो ह्याची पण गरज नाही फरसाणची, एकच मोठी टाकेन मी. शेंगदाणा बोललं मी, हां शेंगदाणा लवकर बस झालं, जास्त नको. एवढा फरसाण झाला बरं. अजून ते 2 मिक्स आहे लिंबू. हा कचरा मी जमा करतो. काही गेम झालं पण ना याच्यासोबत, बालाजी वेपर्स गेम झाला भाई. म्हणजे मिक्स करायला हाताचं यूज करायला लागणार ना ब्रो. मस्त लिंबू असं पिलायचं. चाट मसाला वगैरे असेल ते पण टाकू शकता तुम्ही, मस्त लागेल. अजून एकदम असं मस्त मिक्स करायचं बस. संध्याकाळचा चटपटीत नाश्ता तयार तुमचा. हे ॲक्च्युअलमध्ये चटपटीत लागतो. आम्ही कितींदा बनवला आहे करण आणि मी. आम्ही आय थिंक सो रील बघूनच बनवलेलं, आठवत नाही. त्याच्यात समोसा बिमोसा टाकतात ना चाटचा, तशा प्रकारचा. बट समोसा हे भारी लागते. समोसाची गरजच नाही कशाची काय, एवढं भारी आहे. ते दोघं तिघं आरामात संपवतील एवढं आहे. थोडंसं लिंबू असून लागेल. हे बघा आता हे नाही, हे मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. पण खरं सांगू बघा, चिप्स आहे, त्यानंतर शेंगदाणा, कुरकुरे, शेव, साधा फरसाण, लिंबू, कांदा, टोमॅटो हे सर्व दिसतं. आणि चिप्स वगैरे तर आपण खातो, त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ना मिक्स केल्यानंतर हे सर्व टेस्ट खूप भारी येते. आणि बारीक केलं आहे ना त्याच्यामुळे कसं मिक्सवालं असतं ना, टेस्ट खूप भारी येते याची. मी कितींदा बोललो, आम्ही नाश्त्याला असं खातो, मजा येते खायला. दाखवतो खाऊन कसं असतं. हे कुरकुरे, शेंगदाणा पण आहे ना. टोमॅटो कुठे, टोमॅटो घेऊया. एवढा नको भाई, स्टार्टिंगला एवढं का चांगलं नको. चिप्स, कुरकुरे, शेंगदाणा, टोमॅटो, कांदा सगळं काय भेटतंय. आणि कितीमध्ये आहे सांगा? 50 रुपये. 5-5 रुपयाचे चिप्स येतात ना, ते आणले मी. चिप्स कुरकुरे वगैरे 50 रुपयात केवढा नाश्ता आहे बघा. तो 10 रुपयाचा फरसाण, साधा फरसाण 10 रुपयाचा पण नाही, एवढूसा टाकला आहे मी. विचार करा तुम्ही, 50 रुपयात दोघं तिघं चौघं खाऊ शकतील. जास्त आहे, पोट पण भरतं याच्याने, लवकर भूक लागणारच नाही याची गॅरंटी आहे भावना. आणि मी कितींदा बनवून खाल्लं आहे, मी खाल्लं आहे, करणी खाल्लं आहे, आम्ही खाल्लं आहे, त्याच्यामुळे सांगतो. पण हा जबरदस्त तोडगा आहे आणि हे जबरदस्त आहे. आता हे सर्व फिनिश करणार भाई. भूक लागले, खेळून आलो आहे त्याच्यामुळे तर भूक लागलेच. आणि हेच होतं माझं की भाई आज काहीतरी खाण्याचं दाखवूया. मला आपलं नॉर्मल झालं, आज खाण्याचं दाखवूया. सो शॉर्टकटमध्ये हेच आहे, अंडर 50 रुपीजमध्ये बेस्ट चटपटीत नाश्ता. खतरनाक आहे. तुम्ही पण कधीतरी बनवून खावा आणि कमेंटमध्ये सांगा हे प्रक्रिया कशी वाटली तुम्हाला. खातो आणि मग तुमच्याजवळ येतो. गाईज वेळ वगैरे खाऊन वगैरे झाली, आता थोड्या वेळाने जेवेन मी. व्लॉग एडिटिंगला बसतो आता थोडं लवकरच. जो काय माहिती थोडंसं थकवा जाणवतं आहे, तब्येत बरं नाही म्हणून. सो त्याच्यामुळेच असं एक काही प्लॅन वेगळा होता, प्लॅन वेगळा झाला. पण एक चांगलंच झालं की मला ते बनवायचा तो भूक पण लागलेली आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं की भाई जर तुम्हाला कमी पैशामध्ये चांगला नाश्ता करायचा आहे तर घरी आणून बेस्ट आहे भाई. मस्त टेस्टी आहे, असं हार्मफुल वगैरे पण नाही, एवढं चांगला टेस्ट लागतो मला. तो खूप आवडतो. सो कसं वाटलं तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.